नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोडणीम ग्रामपंचायत कार्यालयासमोर काल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। सर्व धर्मीय या ठिकाणी या पुतळ्याच्या पूजेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जो पुतळा उभारण्यात आला आहे त्याच्या पूजेसाठी या ठिकाणी जमलेले आहेत। काय त्यांच्या भावना आहेत या मागचे आपण जाणून घेणार आहोत। स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये। काय नेमकं मोडणीमकरात गेल्या महिन्याभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यानंतर आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला। मोडणीम ह्या गावची संस्कृती वेताळसाहेबाची नगरी आहे। 18 पगड जाती 12 बलुतदारांनी सगळेजण एकत्र येऊन सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, अण्णाभाऊ साठे जे थोर पुरुष आहेत ही एकत्रितपणे साजरे करतात। ही परंपरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। त्याच धर्तीवर ज्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची स्थापना केली त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आज काल रात्री स्थापना केली। वास्तविक आता या थोर पुरुषांचं जे योगदान आहे या भूमीसाठी हे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे। त्यामुळं असंख्य ठिकाणी या थोर पुरुषांचे महामानवांचे पुतळे बसवावे अशी मागणी होती, परंतु शासनाच्या काही अटी नियम आहेत। परंतु आता भविष्यातली परिस्थिती अशी आहे की महाराज असतील किंवा बाबासाहेब असतील यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा यांचे विचार आचरणात आणण्याच्या दृष्टीनं ही जी लहान मुलांची फळे आहे यांना जाताना शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ असतील यांचा जर प्रतिमा यांचा जर पुतळा दिसला तर निश्चितपणानं येणारी पिढी शिका संघटित व्हा अशा पद्धतीने पुढे जाईल। आणि मोडणीम हे गाव गुण्या गोविंदाचं आहे। सर्व समाज बांधव एकत्र आहेत। या ठिकाणी मी एवढं सांगतो, या पुतळ्यासाठी सगळ्यांचं समर्थन आणि सगळ्यांचा आज आनंद व्यक्त झाला आहे। म्हणजे नाना आपली काय भूमिका असणार आता? खरं तर सगळ्या कायदेशीर बाबी आणि हे सगळे जे काय प्रकरण व्हायला लागलेत यावर आपली काय भूमिका असणार? बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वभूषण विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व परिवर्तनवादी महापुरुषांचे विचार हे येणाऱ्या पुढच्या पिढीसमोर या पुतळा पाठीमाग बसवण्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की या महापुरुषांचं जर कुठेतरी स्मारक असतील, पुतळे असतील तर त्यांच्या आठवणी जागवल्या जातील। आणि पुतळ्याकडे पाहिल्यानंतर रस्त्यावरून जाणारा आबालवृद्ध असेल, विद्यार्थी असेल, यांच्यामध्ये या महापुरुषांनी जे काय काम केलेलं आहे समाजासाठी, त्यांचं जे कार्य आहे ते कार्य स्मरणात राहण्यासाठी म्हणून, त्यांची प्रेरणा घेण्यासाठी म्हणून, त्यांच्या विचार आत्मसात करण्यासाठी म्हणून त्या गोष्टीचा भविष्यकाळामध्ये नवीन पिढीसाठी ही प्रेरणादायक गोष्ट आहे। आणि महापुरुषांचं पुतळा बसवण्याचा उद्देशच हा समस्त गावकऱ्यांचा हा आहे। आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या प्रसंगी सुद्धा सर्व समाज एकत्रित आला होता। आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवत असताना सर्व समाज एकत्रित आलेला आहे। खरं तर या ठिकाणी सत्ता बंद होता आणि शांतता नांदत आली, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बाबतीत काय आता पुढे दोन्ही बाजूने असेल प्रयत्न होणार आहेत का? हो, नक्कीच। या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासंदर्भात ग्रामसभेचा आणि ग्रामपंचायत मासिक सभेचा देखील ठराव घेतलेला आहे। प्रशासन दरबारी आपण दाखल केलेला आहे। कोणताही अनैतिक कुरकुळे न बसवता आम्ही ठराव घेऊन रितसर पद्धतीने हा पुतळा बसवण्यात येत आहे। व पुढील जी काय प्रक्रिया आहे, जाचक प्रक्रिया, मी काल देखील पोलीस स्टेशनला गेलो होतो टेंभुर्णी येथे, व ही जी काय प्रक्रिया आहे ती ऑनलाईन करावी व परवानगी द्यावी व याचं जे संगोपन आहे हे शासनानं करावं। या दोन्ही स्मारकासाठी आपल्या पालकमंत्री साहेबांनी निधी उपलब्ध करून द्यावा व तातडीने या ठिकाणी परवानगी द्यावी। कारण की मोडणीम हे शांततेचं गाव असून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी नांदतात। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो। व महापुरुषांचं आपण विचारांचे वारसदार आहोत महाराष्ट्राचे, त्याच्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, रितसर परवानगी आपण घेणार आहोत। व या ठिकाणी सर्वच मंडळीने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे व या ठिकाणी पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपण दोन्ही महापुरुषांचे या ठिकाणी स्मारक उभार करण्याचा मानस या ठिकाणी आपण सर्वांच्या मोडणीमकरांच्या वतीने या ठिकाणी करूया। काही महिलांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत, महिला सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत। काय आज काय भावना आहे नेमकी? आता मोडणीममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील स्मारक होते, काय भावना आहे?
अभिमान वाटतो आहे आज दोन्ही शिवरायांचा पुतळा उभा केला आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचा पुतळा उभा केला. अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा. आणि भविष्यामध्ये आम्ही भाजपाच्या माध्यमातून आम्ही ह्याच्यासाठी एक निधी पालकमंत्र्यांकडून निधी घेऊन त्या स्मारकासाठी आणखीन पुढची योजना करू. तर सध्या तरी या ठिकाणी सर्व समाजातील लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि सगळ्यांची भावना अशी आहे की आता शासनाने यासाठी रितसर परवानगी द्यावी आणि ही स्मारकं होण्यासाठी पालकमंत्र्यांनी देखील निधी द्यावी असं या ठिकाणी महिलांकडून देखील या भावना व्यक्त होत आहेत. आपल्या काय भावना आहेत आता? खूप छान वाटलं आणि दोन्ही समाज म्हणजे की असं नाही की शिवाजी महाराजांचाच पुतळा बसवला की त्याच्यावर हे केलं. दोन्ही पण ह्याच्यात खूप छान वाटतंय आणि एवढंच बोलू. आपल्या काय भावना आहेत आता नेमक्या? इच्छापूर्ती झाले. खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या मोडणीम नगरामध्ये मोडणीमच्या अशा पंचकृषीमध्ये प्रत्येक नेत्यांचं असं एक स्मारक असलं पाहिजे ज्या समाजकार्याने म्हणजे आपला समाज सुधारण्यासाठी शिक्षणासाठी जे प्रयत्न केलेले आहेत समाज सुधारकांनी त्या समाज सुधारकांना फक्त पुतळा बसवून नाही तर हा जो पुतळा बसवलेला आहे तर त्या पुतळ्यासाठी शासनाकडून योग्य ती काही स्मारकाची जबाबदारी असेल त्या स्मारकासाठी योग्य तो निधी द्यावा. त्याचबरोबर त्या स्मारकासाठी स्मारकाचं योग्य ती जबाबदारी घेण्यासाठी इथं स्वच्छता असेल वगैरे सगळ्या सुखसुविधेची उपलब्धता करण्यात यावी अशी एक माझी विनंती आहे. आणि इच्छापूर्ती झालेली आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटत आहे. एवढंच मी म्हणजे. तर सध्या तरी या ठिकाणी फटाकड्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात होते. काय भावना आहेत नक्की? या देशामध्ये जे महापुरुष आहेत आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये संविधान लिहिले आणि या दोघांनी या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम केलं. पण आज आपण पाहता की महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये पाहता की बाबासाहेबांचा पुतळा असेल किंवा महाराजांचा वाद निर्माण होतात. पण मोडणीम गाव असं आहे की सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा निर्माण केला. म्हणून बाकीची महाराष्ट्रातील जी गाव आहेत त्यांनी आदर्श घेण्याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रश्न जे आहे की अनेक गावामध्ये आपण पाहता की हा विषय मोडणीमचा विषय हे आदर्श विषय ठरलेला आहे. त्यामुळे आपण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व गावांना सांगू इच्छितो लोकांना की अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आणि महात्मा ज्योतिराव फुले असतील यांचे पुतळे उभा करताना कुठलाही वादविवाद नसावा आणि हा मोडणीमधला पुतळा आपण सर्वांनी मिळून उभा केलेला आहे. आपलेही धन्यवाद आणि आपल्या गावकऱ्यांचेही धन्यवाद. आणि कायदेशीर प्रक्रिया जी आहे पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या सहमतीने आपण पूर्ण करू सर्वजण अशी ग्वाही मी देतो. सध्या तरी सोलापूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतील किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील तर त्या संदर्भात जे वातावरण आता सध्या काही जण समाजकंटक जे बिघडवण्याचा प्रयत्न करतायत त्याला प्रशासन देखील तशा पद्धतीने आडकाठी काढण्याचा प्रयत्न करते, त्यावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते. पण राज्यात मोडणीमचा एक आदर्श आता वेगळा घालून दिलेला आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर एका महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि मोडणीमकर खास करून यासाठी बांधव जे आहेत ते एकत्रित आल्याचं पाहायला मिळते आणि निश्चितपणानं मोडणीममध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील या ठिकाणी सगळ्या समाज बांधवांच्या वतीनं खात्री देण्यात येते. परवानगीच्या बाबतीत राहिला विषय तो प्रशासन यामध्ये लक्ष घालील आणि लोकांच्या भावना समजून तातडीनं या दोन्ही स्मारकांसाठी परवानगी देण्यात येईल अशी देखील अपेक्षा त्यांना आहे. कॅमेरामॅन अजित खडकेसह रमेश शिरसट, मोडणीम.